पालीगावची ग्रामदेवता श्री रामवर्धानी केदारनाथच्या चरणी नतमस्तक होऊन आणि विठ्ठल रखुमाईला वंदन करून आणि कालकाईच्या चरणी नतमस्तक होऊन देवांचा देव आदिदेव गणरायाला वंदन करून उभ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून ज्ञानाचा अतांग सागर आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून नवतरुण नवनाट्य पदवी चौथाई सरस सादर करत आहोत रंगदेवता आणि माझ्या समोर बसलेल्या मायबाप रसिकबंधू आणि भगिनींना मानाचा मुजरा करून नाट्य कलावंतांनी नटलेलं पारंपरिक पद्धतीने सजलेलं बहुरंगी नमन भक्तिमय गण लष्कर गवळण आणि ऐतिहासिक व काल्पनिक स्वरूपावलेले वगनाट्य सादर करत आहोत तसेच आम्हाला जी कार्यक्रम करण्याची जी सुवर्ण संधी दिली श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक विकास मंडळ पाली घोडवाडी यांच्याही आम्ही आभारी आहोत. माते आणि माता बरगळे वेलांटीचा एक जन्म देते तर दुसरी कुशीर घेते अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण उपस्थित राहिल्याबद्दल नवतरुण नवनाट्य पदवी चौथाई आपले आभारी आहे. शिव पार्वती गजानन प्रथम तुला वंदितो रंग भरूती रणाला नमन तुला करितो हो नमन तुला करितो. शिव पार्वती गजानना प्रथम तुला वंदितो शिव पार्वती गजानना प्रथम तुला वंदितो रंग भरूती रणाला हो नमन तुला करितो हो नमन तुला करितो. शिव पार्वती गजानना प्रथम
तुला वंदितो शिव पार्वती गजानना प्रथम तुला वंदितो लंक भरू तीरणाला नमन तुला करितो नमन तुला करितो
हो हो गणाधीश जोईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदे मूळ चंदीवर वाचा गमू पंत आनंद या राघवाचा सारा पूजी तुला संसार तूया जीवनाचा आकार सारा पूजी तुला संसार तूया जीवनाचा आकार अवघे तुझ्यामुळे चराचर
देवा दुःख हरिता रे देव माझा मोरेश्वर la 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 कोंबड्या
या निसर्ग वातावरणात मन कसं मोहून गेलं. पाखरांची किलबिल आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात गवताचे पाते कसे डोलतात. पण हो, मी पाण्याला आले ते विसरूनच गेले. काय मधुर आवाज आहे वासरीचा. मला वाटतं का नैतिक वगैरे असावा. हाक मारून माझे काना. अरे काना. बोल राधे. अरे काना, आहेस तरी कुठे तू? राधे, हा बघ की तेच आहे बासरीचे सूर थांबलेस राधे. कारण या सुरांना पूर्ण करणारी गोडधून तू इथे माझ्यासमोर उभे आहेस. काय ना, तुझ्या बासरींचे सूर थांबले म्हणून माझे पाऊल की आपोआप वळले. तुझ्या बासरींच्या सुरांमध्येच माझी मन रेंगाळले. सांग, कोणत्या याच्यात घडवता माझा मन मोहन? तुझे हे गोड बोलू की माझे हृदय भरून आले राधे. हा आपला प्रेमाचा संबंध शब्दापेक्षा किती मोठा आहे. लोक याला प्रेम म्हणतात, पण हा तर दोन आत्म्यांचा एक श्वास आहे. होय काना, तू माझा प्रकाश आहेस, मी तुझी सावली. तू जगासाठी देव असशील, परंतु माझ्यासाठी माझा फक्त माधव आहेस, माझा सखा आहेस आणि संपूर्ण जीवन आहेस. चल राधे, आता हे सुंदर क्षण बासरीच्या सुरांनी अधिक गोड करूया. मी बासरी वाजवतो व तू तुझ्या सुरांनी मला साथ दे. जशी तुझी इच्छा प्रिय काना. कृष्ण सख्या रे घे प्रीत समजून आता
कृष्ण सख्या रे घे प्रीत समजूनी आता सुस्वागत ज्ञानेश्वर दत्ताराम भुवड पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळा सुस्वागत मनमीत मोहन महाडिक पहाट झाली, डोर घेतले माठ, दुकाने भरला यमुनेचा काठ, शृंगार करून चालले आज बाजाराची वाट. अरे देवा देवा देवा, मला तर माझ्या सौंदर्याची आज खूपच काळजी वाटत आहे. कारण या सर्व पोरींपेक्षा आज मी इतकी सुंदर आणि चमकदार दिसत आहे की या बाजारातील सर्व लोक या माठाच्या दुधाकडे नाही तर फक्त माझ्याकडे बघत राहतील. हो की नाही? हो काय ग सर्व लोक घाबरतील. अगं का ग? अगं तू काय काय तरी तसं नाही ग. अगं मग कसं ना लग्नाचा आवाज तुला बोलले. आपल्या वेळेत बघत आहे बघ आणि त्याला मला सांग काय करायचं ते? तू इतकी सुंदर दिसत आहेस, लोकांनी फुकटून मारलं काय जायचं ग? अगं राधे एवढंच ना. अगं मी त्या दुधापेक्षा माझा एक फोटो देईन. कारण दुधापेक्षा माझ्या सौंदर्याचे महत्व अधिक आहे. आणि जर का कोणी जास्तच मागे लागलं ना तर माझ्या कानातल्या झुमक्यांना त्यांना इशारा देईल. जर तुझ्या लोकांनी फोटोची मागणी केली तर तू एक काम कर, तुझं दुधाचा रिकामी भांडण तुला दाखवणे. कारण मला खात्री आहे तुझ्या नटण्यामुळे तू दुनियाऐवजी फक्त गप्पाच मारत असणार बघ. बरोबर, लोक घाबरून दुसऱ्याकडून येतात आणि त्यांना मला सांग काय ग? तू लोकांना आकर्षित नटतेस की बोलावण्यासाठी? हो राधे खूप बोललीस. अगं राधे पण तुला काय सांगू, इथे माझी नशीबुटाची वेळ आली बघ. झालं तू नशिबाला. काय सांगू तुला, त्या मेल्या मोरक्याने माझ्या पायाला बसून माझं लग्न लावून दिलंय बघ. काय ग? मोठ्या तरी कोण? दुसऱ्या तिसरं कोण नव्हे, याच राहतो होता बघ कोणतरी. त्याला पैसे कमी दिले असतील ना मग? अगं नाही ग, चांगले 25,000 दिली होती बघ. मला वाटतं 1000 दिले असेल म्हणून बसून लग्न लावून दिले असेल बघ. अगं नाही ग बाई, आज 500 उद्या 1000 असे करून करून चांगले 25,000 दिले होते बघ. मी ते जाऊ दे. मग राधे तुझं दिवट्या कामाला आहे तरी कुठे ग? काय सांगू तुला, त्या मेल्या मोरक्याने सांगितलं त्याचं हे हवं आहे त्याचं ते हवं आहे, तू मुंबईला कामाला आहे. पण मेल्याचं काहीच नाही बघ. त्याचं आहे तरी काय नक्की? अगं कुठे काय, लग्नाला म्हणून मुंबईवरून गावाला आला तो मेला परत गेलाच नाही. त्याची कंपनी तर तिथे चालू आहे ना. कोणती कंपनी? तिला विचार. कोणती कंपनी ग? अगं राधे 9 महिने 9 दिवस थांब, मग समजेल कुठली कंपनी आहे ती आणि माल कुठला आहे तो. सांगायचं नवरा. अगं हो ग, तसं गुन्हा आहे माझं पिल्लू. पिल्लू
अगं हो गं, ते जाऊ दे. अगं राधे, मी काय म्हणते, आपण इथपर्यंत आलो खरं, पण या पुढची वाट कोणाला ठाऊक आहे का? माहित नाही, पण वरच्या अंगाची मावशी आहे, तिला बोलूया का? अगं बाई ती थेरडी. नको गं बाई, तिथं माझं कालच भांडण झालंय. अगे बाई, मला सांग, तिच्याशिवाय आपल्यासोबत येणार तरी कोण? अगं मग घे तू जाक मारून. थांबा, मीच द्या करून. हे बघ राधे, मावशी, अगे मावशी, का ग बरी ना आणि समोर ये बघू. का ग काय झालं मावशी ये तर. आलीच पाहिजे हो मावशी. पण जरा लेट आली तर का ग मावशी? तो मी केले जरा मेफक करते का मेफक अगं मावशी काय ते भोकून ये लवकर. आलेच बघ बाई हाक मारली मला पोरी थांबाई येते मी सगळा आवरून बाई हाक मारली मला पोरीनी थांबाई येते मी सगळं आवरूनी कसा तरी केला या थाट ग मी कसा तरी केला या थाट ग आग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग आग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग
हो मावशी तू बोललीस ना? फोक नाही ना मग काय ग मेफॉक बोलली बघ मेकअप हो म्हणजे काय ग तुला माहित ना नाही मावशी तू हे काय म्हणून हे हा हा मेकअप मी पण तेच करून आली ह्या वयात तर करू ना काय बघ. मावशीचं वय काही मेकअप काय करते ते जाऊ दे अगे मावशी काय झालं ती जर ऐकतेस का अगदी अशीच आहे बघ. अशी माहिती अगं हो मावशी अगं मी काय म्हणते काय म्हणते मला तू? सांग तुला इथे यायला उशीर का ग झाला मला यायला उशीर होय अगं हो मावशी ते मी की नाही माझ्या मळ्यात गेलो ते मळ्यात तुझ्या मळ्यात हो अगं तुझा का कोणता मला माझा मळा होय अगं हो मावशी तुम्ही इली हा तर सारा माझा मळा बघ अगं हा हो अगं या मळ्यात पिकतं तरी काय पिकतो होय अगं हो मावशी सांगितलंच पाहिजे अगं मला समजणार कसं सांगते तू डावा पण दिसला त्या साईडचा अगं हा तो ना दिसला ना तो दिसला तू गाजर प्रकार दिसला त्या साईडला अगं मावशी हा. पण कसं काय करतेस काय म्हणते तरी का अगं ती जमिनी खाली दिसतील कशी मला दिसतात बघ अगं नाही हो का तू समोरचा बाण दिसतोय का अगं हा तो ना दिसला तो दिसला तिकडे पोपडीचे पोपाय दिसतोय का तिकडे अगं दिसत तर नाही समोर समोर लागलेत नाही बहुतेक काय म्हणतेस तरी का ते जाऊ दे हा खायचा उन्हाळा दिसतो साईडचा अगं हा दिसला दिसला अगं हो पोळ्या मिरच्या दिसत का तुला अगं मिरच्यांशिवाय इथं बी भेटलं नाही की काय तुला काय म्हणतेस तरी काय अगं हो तू जमले वाटतं अगं नाही मावशी कोळ्यात मग जमतील कशा एकदा खाऊन जाऊ मी अगं नको ग अगं मी काय म्हणते काय वार आहे तुझा मला हो ना अगं हो हो बाजूला बरं आधी मला आवाज कधी येतो तुम्ही अगं मावशी हा मग पोरी पुरींचे विचार ना थाटपट करून माझ्याचं धरलाय बघ पण जायचं बरं मग काय झालं तू ग घेतलं का नाही का सांगितलं पाहिजे बघ सांगितलंच पाहिजे तुझे बाहेर कसं होणार का सांगतील पाहिजे की पहिले तूच सांग मी सांगू सांग लवकर अगं मावशी हा मी काय नाही तिला माठावर माठ दोन माठ घेतलेत बघ माठावर दोन माठ घेतले अगं हो मावशी मी काय म्हणते राधे काय ग पण तुझ्या पहिल्या माठात काय गं अगं मावशी हा माझ्या पहिल्या माठात ना हलवा घेतलाय बघ हॅलो अगं हो मावशी मी तू करू नको का आला मावशी काय पण काय ते बोलते जाऊ दे दुसऱ्या माठात काय दिसतं अगं मावशी माझ्या दुसऱ्या माठात ना चक्का घेतलाय बघ चक्का अगं हो मावशी ते मारतो कधी राहत का त्याला असतो हो तुला अगं ना काय ग मावशी तू काय करतो विक्रीला सांगितलंच पाहिजे ते सांगितलंच पाहिजे इथे सांगू की इथे सांगू कुठे सांगू बस त्यांच्या वाड्यात देऊ सांग मला काही काय बोलतेस हा काही काय बोलतेस यांचा वाडा चालणार ना नाही चालणार ह्याचा वाडा झालं काय नाही नाही माझाच बरा आहे काय म्हणतीस तरी का हा मग मग काय घेतेस सांगा ना मला तू मी घेतलं श्रीखंड काय घेतलं श्रीखंड आता तू घेतलं श्रीखंड कुणी घेतलं आम्रखंड कुणी घेतलं दुखंड मी घेतलं बघ माझ्या नवऱ्याचं लोखंड असं होय तुम्हाला वाटलं अगं बोलतेच काहीतरी मी घेतली माझ्या नवऱ्याचं ना भांगारचं नाव ना लोखंड असं पुढे बोलता हो ना अगं हो तुझी मिली आवड आहे रे तारम काय ग मावशी काय करते गं? हा. अगं मावशी सांग की नाही अगं मावशी मी तिला घेतली लस्सी लस्सी अगं हो मावशी एकदम सेक्सी आहे तू अगं मावशी काय झालं घेतली लस्सी घातली मॅक्सी हो का अगं हो अजून तू गळ्यात काय घातलं अगं मावशी मी केलंय बघ माझ्या नवऱ्याचं घातलंय नवऱ्याचं घातलं अगं हो मावशी मी पण म्हणते त्या तोंडात घातलं तू अगं मावशी आपण काय बोलते तू पण सांगणार ना अगं नाही मावशी तू पण वाटत त्याची जायचं अगं हो आपले मंगल वाटत ना अगं हो माझ्या नवऱ्याचं मंगळसूत्र ते समजलं आता मला हो का तुला अरे चंद्रा काय ग मावशी तर तू काय करते विक्रीला अगं मी ना हा अगं एक सांगते सांग ना अगं मी घेतला विक्रीला खवा अगं मी घेतला विक्रीला खवा ज्यांना कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्या तसं काय समज करू नको नीट सांग की नाही जरा उभ्या काय म्हणते पुढचं ऐकून तरी घेशील सांग लवकर अगं एक सांगते अगं मी घेतला विक्रीला खवा ज्यांना कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्या खावा असं म्हणतो अगं हो मावशी आणि खाऊन झाल्यावर ऑनलाईन हवा खाऊन जरा मागे राहा अगं हो मावशी कशाला पण अगं कसं झालं सांगायला नको असं म्हणतेस मग अगं हो मी काय म्हणते काय ग जरी तर रेंज असेल तर काय करणार ग अगं सोपं आहे की काय आपापल्या टावर उभा करा ए, काय बोलली माहिती काय काय बोलली रेंज नसेल का टावर उभा करा रेंज हा फुल आहे म्हटलं तर टावर उभा करायला नको आहे करू नको हा उभा रेंज आहे तुम्हाला हा असू दे पण तू नेतीस तरी काय ग मी ना हा नवऱ्याने आणलेली साधी साडी नेसून आले बघ झापू झुपू की काय बघ कशी चमकते छान आहे हा? अगं हो तू जमलं बरं आहे काय ग साधं सुद्धा राहावं अगं हा आणि तालुक्यासोबत जावं अगं कशाला कशाला कशामध्ये वाईट ना अगं नाही समाजसेवा करायला असं होय तुला काय वाटलं अगं बोलतोच काहीतरी होय ना पण ते जाऊ दे काय ग तू चला तर चल तर
आम्हा पोरी पोरींचा ताटमाट विचारला आणि तुझा कोण सांगणार का? मला दाखवून होय. अगं हो मावशी. कशात काय आणि मी फाटकेत नाही बघ. अगं नाही मावशी, का गं? आताच्या म्हाताऱ्यांना जास्त कुरकुरी असते बघ. म्हातारे जास्त कुरकुरे असते. हो मावशी. तुम्ही कसली गं? अगं कामधंद्याची. हे काय होतं ना? पुढचं ऐकून तरी घेशील ना? मी सांग काय तू? अगं हो. अगं म्हणूनच आम्हा पोरींपेक्षा नक्कीच चांगला मला घेतला असशील. मला तर चांगलं घेतलाय. मग सांग. सांगितलं पाहिजे. अगं हो. सांगते. तुला सांगते ते. हो सांगी नाही. अगं मी की नाही विक्रीला कधी लाल तर कधी पिवळं. अरे मावशी काय झालं? सारडा काय तसे काय सारडा सारडाचा रंग बदलतो ना. तू कोणतं बदलते? नाही गो मावशी. माहिती नाही जरा. सांगी नाही लवकर. कधी लाल तर कधी पिवळं. बाय हिरवं तर आतमध्ये पांढरं. अगं ए मावशी, असं घेतलंस तरी काय? मी होय. अगं हो. मी घेतली काजूची बोंडा. मी घेतली काजूची बोंडा आणि कुस्ती मेल्याने तुमची तोंडा. ए मावशी, अगं त्याच बोलण्यानंतर असतील. आपण कसं बोलतोय धोंडा. काय म्हणतेस तू? अगं त्याच बोलण्यानंतर असतील. आपण कसं बोलतोय धोंडा. हा दोंडा लोळतोय. अगं हो. तुम्ही झिंगला की काय? अगं तूच बघ आता. हो मान टाकून. मी काय म्हणते काय ते मावशी? असं आपल्या गप्पा नाही जमा. अगं मग काही सिंगर तर केलाच पाहिजे. हो, बरोबर आहे तुझं. चला तर. चल तर. नारदे खडी शुक्र रूप मंदिरी तिळ ओठावर बटे खली गलावरी हाती माझ्या किन किन करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किन किन करती कांकण मी सौभाग्य सुंदरी
किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हरी वनमाळी मी विशिवाचा चालक रे शिवाचा चालक रे मयूर पिचकारी नंदाचा बालक रे हरिवन माळी मी शिवाचा चालक रे मयूर पिचकारी नंदाचा बालक रे हे विश्वरक्षणाची मी झालो बालक रे हे विश्वरक्षणाची मी झालो बालक रे मी झालो बालक रे जय श्रीकृष्ण भगवान केवळ दुर्जनांचे संवाद आणि भक्तजनांचे पालन करण्यासाठी भगवंताला अनंत अवतार धारण करावे लागतात. ज्या वेळी पृथ्वीवर पापाचे परत निर्माण झाले त्यावेळी पृथ्वीमातेने शरणादशनी ब्रह्मदेव शरण केले. आकाशवाणी झाले थांबा थांबा तेथीच कडे होता भिवू नका गरिबांचे पालन दुष्टांचा नाश करण्यासाठी वासुदेव देवकीच्या पोटी मी 8 अवतार धारण केलाय. तोच मी श्रीकृष्ण भगवान. तिकडे कोण आहे रे? प्रणाम असो देवा. देवा त्या सुदामेला बोलण्याचे कारण तरी कोणतं आहे? सुदामा 1637 थाटामाटाने मंत्रीच्या घाट करत त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची ही कामगिरी तुमच्यावर सोपत आहे. ठीक आहे देवा. देवा हुकूम कोणाचा व कायदा कोणाचा? हुकूम माझा व कायदा तुझा. यावे तर आपण तुम्ही येऊन येतोच. या तर. देवाने तर फार मोठी कामगिरी सांगितली आहे. ती म्हणजे 16 शस्त्र 308 गोपिका थाट माट करून डोक्यावर दही दुधाचे मार भरून
मथुरच्या बाजारी चालले आहेत. त्यांच्यावर असील जाण घेऊन त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं ही कामगिरी देवाने सांगितली आहे. पण हो, ते आहेत 16 शस्त्र आणि मी आहे एकटा. पण आला आपल्या लक्षात आपल्या जोडीचे सवंगडी पेंद्या व वाकड्या ह्या दोघांनाच बोलवली पाहिजे, तरच खूप मजा येईल. परंतु कुठे आहेत कोणाच ठाऊक. प्रथम हाक तर मारावी. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे लवकर ये, लवकर ये. गोकुळात खूप मजा आहे. आला ये पित्या कर जरा खाई. कसला नाला रे? दीर्घे काय आहे पण? अरे हा माझा नाला हाय. अरे पण तुझा नाला हा. तरी कोणती पद्धत रे? दीर्घे काय दिलगे? अरे दीर्घे अरे झालं का तुझं? का सोडून आली? ए खोलू नको. काय रे? तुला गलबल कसली आहे झाली. अरे पण तू उरक लवकर. अरे वा, अरे मस्त. अरे वा, खूप छान दिसते रे तुला. मला नको अरे तुला शिवपुरी जातोय तू. मला चोपतोय ना. हा म्हणून तर घालून ठीक आहे चालेल. नवीन खाती नाही आता. खरोखर चांगली फॅशन आहे तुझी. अरे घालायला पण चांगला आणि कालाय पण चांगला. अगदी बरोबर मस्त रे. चांगली आहे का बघ. चांगला आहे जाऊ दे. नको मला नको. अरे पण मला सांग, हा? तुला मी एवढा वेळ हक्क मारतो हा. अरे पण करत होतास काय रे? मी हा धुईत होतो. काय बोललास? अरे धुईत होतो. अरे पण काय धुत होतास रे? माझा लेंडा. काय बोलतो? माझा लेंडा धुईत होतो लेंडा. म्हणजे तुझा लेंगा धुत होतास? तुला काय करायला. अरे ऐकलं नाही रे म्हणून तुला परत विचारलं काय धुत होता. म्हणजे तुझा कान फुगला आहे. काही काय बोलतो रे? अरे पण लेंगा धुत होतास काय रे? एक गंमत झालेली आहे. गंमत मे अशी कोणती रे? तुला माहित आहे काय रे? 40 माहिती 40 मासी जा काही आणले. काय बोलतोस? 50 का नाही 50. म्हणजे 50 गेलीस? हा. अरे वा, मग दूध भरपूर आहे तुझ्याकडे. याला दूध काय दुधात वाहून जातो आहे मी. अरे साहजिकच आहे. मे मग पुढे काय झालं? त्याच्यात छान काय लागतं मला. अरे तुझी बघ आई मासी
तुलाच करावी लागणार. मला काय तर बायको माझी जात नाही छान करायला गेली आहे. काय बोलतो ना? प्रेमाने वाढवलीच बायकोला मग बायको जात नाही. मग पुढे म्हणजे माझी थाला गेली ती चालती, चालतील. बाईची थाला जाता कामा नाही. तुझी लाडाची बायको आहे ना. आपण बाईचीच बाजू घ्यायला लागलाय. पण गंमत काय माहिती काय आहे बोल ना लवकर. एक गंमत अशी झाली. काय रे? ती गुला गुरं मैती म्हशी मला तुला सकाळी 10 वाजता खोला लागतो. बरोबर आहे 10 वाजता. त्या संध्याकाळी 6 वाजता घरात आणतो. मग मला सांग सकाळी 10 वाजता गुरे सोडतो. हा. दूध केव्हा काढतो रे? ते ठरलं लाचली. रात्री. एक टाइम फक्त दूध काढायचं. काय बोलतो? हा. खरोखर? खरोखर. अरे आम्ही 2 टाइम काढतो. तू 2 टाइम काय तू पाणी पण टाकीत असतील त्याच्यात. नाही रे. आपण पाणी नाही घट दूध काढतो घट ओरिजिनल दूध. ओरिजिनल. मग ठीक आहे पुढे काय होतं? आता 10 वाजता खोलली 10 वाजता सोडली. की ते आणतो संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता बरोबर आहे. एक टाइम गुरं चढवतात. हा. 6 वाजता येणार बरोबर. पण त्या मैती धुल्याशिवाय दूध देत नाही. तर धुवायच लागणार. मग पुढे आता 40 मैती धुई पॅन लागते 1 वाजतो. साहजिक 40 म्हशी आहेत. वेळ जाणारच. मग पुढे काय होतं? आता 40 मैती धुई पॅन 1 वाजला हा त्याच्यानंतर मी दूध काढतो. बरोबर. आता दूध काढताना मला वाजणार किती? किती वाजणार? अडीच. अरे वा 2:30 वाजले. आता अडीच वाजलं बरोबर. त्याच्यानंतर मी झोपणार. म्हणजे 2:30 म्हणजे जेवेपर्यंत 3. हा 3च्या नंतर झोपणार. झोपणार. बरोबर आहे. मग मी सकाळी खावा तर छलकाला उतर. नाही. पण बायको माझी चॅप्टर. काय बोलतो? अला भयानक चॅप्टर. मग लवकर उठवलं की तिला. अरे ना काय बोलतो? ती म्हणते माझ्या बरोबर 5 वाजताच उठा. बरोबर 5 वाजता उठा. ना? बरोबर आहे. मग गुरं पण सकाळी लवकर सुटले पाहिजे. अरे काय उठली पाहिजे? मग काय मी आलं? झोपणार किती तास? 2 तास. माझं डोळ्यात का गोती येतले? डोळे काय? अरे होय. मग काय होतं? मला डोळ्यात आहेत ना. डोळेच आहेत रे. मला पण आराम पाहिजे. हा बरोबर आहे. गंमत काय काय? मी कसा उठणार 2 तासात? नाही उठणार. पण बाई माझी चॅप्टर. खरोखर? अरे भयानक चॅप्टर अवधता. काय बोलतो? काय बोलतो रे? खरोखर मग काय केलं बायकोने? तुला माहित आहे काय? सकाळी भाकल्या माझ्या 5 वाजता उठते. साहजिकच आहे. उठलंच पाहिजे. तुझी बी काही कामं असतील. का? मी उठायला पाहिजे म्हणून. तू उठायला पाहिजेस म्हणून. हा. 5 वाजता उठते. हे? मग काय होतं पुढे? ती 5 वाजता भाकऱ्या वाजायला उठते. ती कशी उठते माहित आहे? कशी? अवतार घेते कसली महाकालीचा अवतार. अरे वा कारण हा गली उठायला पाहिजे म्हणून महाकालीचा अवतार घेतल्याशिवाय जमायचं नाही. बरोबर आहे. गंमत काय करतो माहिती काय आहे करतो? एवढं पोलपात आणलंय काय बोलतो? ओलं पोळपाट भाकऱ्या वाजायला. म्हणजे भाकऱ्या बी एवढ्या. त्याला फुल एवढे केले. खरं काय सांगतोस? अरे याला खोटा वाटतं. अरे एवढे खूप कशासाठी रे? माझी बायको दूध पिऊन कशी आली माहिती आहे कशी? का? अरे अवतारच महाकालीचा आहे. बरोबर एवढा साहजिक पोळपाट पाहिजे तिला. टेबल एवढा आहे. टेबल पण असं असेल मग. टेबल तेव्हा झालं प्लास्टिक टेबल जमत नाही यायला. प्लॅस्टिक टेबल कसं जमणार? मग पुढे काय होतं? तुटाला का ना चपलेत बनवून घेतलाय. काय बोल, हुशार रे तू. हे? मग काय होतं पुढे? पण ते भाकल्या कशा बायका भाकल्या कशा बघतात कशा? अगदी आलामात. त्या पोळपाटाला माल लागता का म्हणाय तर 2 तास एक भाकली भाजा घ्यायची चालेल. मग काय करते रे बायको पुढे? पण माझी बायको कशी बघते माहितीये कशा? का? मी उठायला पाहिजे ना. बरोबर उठलाच पाहिजे लवकर. म्हणजे आवाजात तरी उठला असतील पण तू. अर्ध पीठ त्या चुलीत जाता येईल. काय बोलतो रे? अरे ती भाकली भाजून तर पोलपाट अर्ध जमिनीत गेलंय. एवढं मागते. अरे हुशार आहे तू पण खूप खाणार माहित बोलतो. आहे? काय? भाकल्या कशी बघते? समजलं. म्हणजे आवाजात खाली पोलपाट दाबणारच रे. ते पोलपाट दाबा ना गं. हं? मी उठायला तू उठला असती त्या आवाजाने. कसा उठल? काय उठला यार? 2 तासात मी उठल काय? काय वेळाच रे तू. मी पण चापते. मग काय केलं? मी पण तिच्या वारसा ना गेल्या. मग मी काय करतो काय करतोस? ब्लँकेट घेतो कानावर जॅम मुलगा ती बांधून झोपतो. शाळा रे भाऊ शाळा तू. तरी उठलाच नाही. हट! मग उठायचं नाही कसं रे? ती काय म्हणतात काय म्हणते? हा गली काय उठत नाही. नाही. त्याला प्यालमाने हाक मला पाहिजे. तू उठला असतील लवकर तू. कशी म्हणते काय? अहो 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 उठा ना हो. उठा नावाकडे. मी ऐकतो हा. हा मी दुसरं ब्लँकेट आणखी घेतो यायला. काय वेळा रे तू. एवढी बायको तुला प्रेमाने हाक मारते. अहो
उठा ना हो, तरी तू उठत नाहीस. काय माणूस रे तू. तुझ्यावर कसलं प्रेम एवढं उतू गेलाय? अरे तुझ्या बायकोचं प्रेम ओतू जाते तुझ्या, हा, माझ्यावर. आणि तू उठत नाहीस. काय वेळ तरी. आता उतर मी आणखी ब्लँकेट घेऊन झोपतो याने. भारी असते मग. अरे काल वरती हलवीतच नाही, आणखी ज्या मुलगती मालून झोपतो. काय बोलतोय रे. ही पण हुशार ना. हा काय म्हणतात काय म्हणते. हा गुलाम काय उतत नाही. त्याला गुलाम पण म्हणते. मला वाटलं का आता प्रेमात बनून जर उतत नाही तर तुला काय बाबा म्हणेल. साहजिक आहे, मी पण म्हणतो तो गुलामा उठ म्हणून. अशी काय वाटते. हे गुलामा, हे गुलामा, उठ उठ. उठला गुलाम, बघा उठला गुलाम. अरे काय उतर. तरीही नाही उठला. मी चौथं ब्लँकेट घेऊन झोपतो याने. खरं का मग शहाणा बायकोन रे. बाजूला ब्लँकेट ठेवलं तर पण ओढून घेतो हे अंगावर. बायकोचे म्हणून घेतो. नाही. बरोबर शहाणा आहे. अहो म्हणून उठत नाही, हा. गुलाम म्हणून तुला उठत नाही. मग बायको लेखक करते तरी काय रे. तुला माहित आहे काय चुलीतला पेटका व्हालताच घेते. ह्याच्या उलटा ह्याच्या फुलं पेटलीला जातो. ह्याच्या उलटा घेऊन खेपटी की काय. ह्याच्या इकलं घालायला. तू अर्धा हा पेटका निकाल निसतात जळजळत असतात. ते पुढे पेटतील असतं. मी पण उताने झोपला असतो आता. असं झोपलेला नाही. काय बोलतो. पांघरून घेऊन पांघरून घेऊन मग पुढे पुढे येऊन बघती. डोकं कुठे आहे. त्याचं डोकं कुठाय, त्याचं पाय कुठाय. बाहेर उशी बायको पण हुशार आहे तुझी. अरे उच्चार म्हणजे भयानक मग हुशार. केलं तरी काय मग. दोन हातान दोन झपाटा वळते. दोन हाताने. झपाटा वळलं मी शंभरनी वाल्या. अरे वा बायको ती अरे याला खरं भातला नाही पाती पण दिसतंय रे. मला लावशी. म्हणून ते 100च्या स्पीडने जर वाढत पाय शेणावून घसून पडतो म्हणून तू लेंगा धुत होतास. नुसत्या खरोखर मानलं पाहिजे तुला. याल्या बायकोचं माल खाल्ल्याशिवाय चूक नाही आहे सध्या. तुझ्या वाणी तुला माहित आहे काय 50% येत आहे. 50%. 50% मी 100% म्हणत नाही. हे नाही रे वेड्या. अरे काय नाही. तुझ्यावर म्हणू नकोस कोणाला. तुला माहित आहे काय आयल का यांचा दाराला. ए पण घरात गेल्यावर बायको फक्त दोल ओल केला ना हा खोदी करतो. बायको कुठल्या कपड्यात आहे कुठल्या कपड्यात आहे. हे पेंद्या खरं आहे काय ना वो. पेंद्या तुझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्या. समजलं ना. ते सगळं जाऊ दे. मला सांग मला आधी सांग काय. तू पण त्यातला आहेस ना. हे नाही. हे पेंद्या सांगायला लागतो त्याला लाज वाटते. नाही रे वेड्या. माझी बायको लय हुशार आहे. तुझ्यासारखी मार देणारे नाही. ते सगळं जाऊ दे. पण मला सांग नेहमी तुम्ही दोघे जण असता. तुझा मित्र कुठे पोहोचलाच नाही रे वाकड्या. अरे याला मला बायको झोपतीत होती तेव्हा तो तिथेच होता. नाही का मी बोलवलं होतं का त्याला. अरे तू आला होता. मला बघितलं झोपताना 100ने पळून गेला. आणि तो घाबरला लपडा असे बोलवून घे. हे लवकर बोलव. हा बल्बाला आईस्क्रीम कुणी आणला नीट. अरे तो आठवीत नाही रे. अरे होय. अरे वेड्या तो बाईक आहे. अरे काय तो बल्बाचा गोला असतो तो तसाच आहे तो. चाकून बघतो का जरा. नको. काय रे. हा किलीमवाला आहे. यालाच खातो. अरे जी बोलतोय. ए वादिलो. हे आवाज दे. ए ओगलो किती आहेत ते इथं बघतो. अरे दोन बोलावर सगळ्यांची आवडावं. थांब. यो यो यो. हे पेंद्या. गाई सोडील्या वरच्या मुरली वाजते कुंजवरा गाई सोडील्या वरच्या मुरली वाजते कुंजवरा पेद्या सुंदर हात मारिता आला बाकड्या धावती आला आला बाकड्या धावती आला
मला माझी तर माझीच करायला लागत नाही. अबे, मेळात माझी बायको मला धोपती होती. एवढं नाही सांगितलं बघत होतो. आणि तू आता इथं थांबतोय बोलत. हा बघितलं ना तू. समोर आमच्या सगळ्यांसमोर. हा हा काय बोलतोस माझी काय सगळी काल तू छोलपत होतो जाऊ दे तिथं. सगळं, जाऊ दे मग तर तो वाढत पडला जाऊन हा आणि धुईपर्यंत उशीर झाला म्हणजे ते वेळ झाला मारलीच नाही काय ती बरं केलं पुन्हा पण बोलायला पाहिजे आता. ह्याला पण पडलं असते जेवायला अरे काय चाललंय रे जेवायला जेवायला त्याला किती हवला असेल. कोण हा हा बरं आहे मला सांग जेवायला म्हणालो किती शंभरनी पडतोय बघ. पण त्या काय चुकीचं विचारला नाही काय? मला कशाला बोलवलं जेवायला नाही रे थांब नाही तर ढील घ्यायचं वागीन. पेंद्या हा. वाकड्या दोघांना मी बोलावलं आहे तुला माहित आहे काय किती जेवतो माहिती आहे पण तुला? हा त्याला 4 वेळा मारलंच ना तरी पण तो खाय. काय बोलतो तू त्याला चौघांचा आणि एकटा खातो. नाही रे मला नाही वाटत त्याला वाटतंय ते दिसतंय रे कोणाला वाटतं ते तुला माहित आहे काय अन्न खातो याला आणि खातो याला आणि हा खातो आणाला. हा खातो याला काय वेळ करतोय नाही दगली नको हे खाऊ. राहते सगळं पेंद्या वाकड्या अरे वेड्याला मी तुम्हाला बोलावलं आहे हा काय काय चाललंय तुला आता? काय झालं आता ह्याच्याकडे बघतेस का हे वाकड्या काय झालं एसी लावला एसी. पाहिजे तुला अरे बाप रे. एसी लावलाय. अरे ते काय झालं बायकोच्या हातचे मार खाल्ले ना मग गडबडीत कोणाचा भेटला तर ओढला नाही घालून आलाय तो भेटला नाही तोही घालून आला होता समजलं त्याला मेला बायकोचा पण मात समजेल. आता डायरेक्ट घालायला लागतो. याच्यात अशी ढ्यागा टाकायला लागतात. की याची. हे जाऊ दे सगळं वाकड्या पेंद्या अरे मी बोलवलं आहे तुम्हाला हा कशाला? आपली देव माहिती कृष्ण देव त्याला जेवण बनला काय नाही. बोलताय नाही. तर त्याने एक महत्वाची आपल्या कामगिरी सांगितली आहे कसली? ऐकून घ्या हा, वाकड्या पेंद्या हा. देवाने कामगिरी सांगितली पार करणे ते आपल्याला पार पाडायचे त्याला आहे तू थांबून ते माहिती बघ. तर घ्या. डोक्यावरनं घेऊन हे जाय. वाकड्या त्याच्या डोक्यावर केसच नाही म्हणून म्हणतो तू ऐक 16,308 गोपिका तू ना त्या तोंडात पोट घालवते त्याचा विषय काय माहिती काय विषय दादा बारका होता ना म्हणजे लहान होता काय काय? बारका तो छोटा आणि बारका. हा छोटा होता ना छोटा आणि बारकाही होता बोल तेव्हा त्याच्या आईशीन बोटा घालून गेला ना तोंडात तो आता घालतोय हा ठीक आहे घालू दे बायको म्हटली तोंडात बोटा घाला ती घालू ते घातलं ना आता चालू बायका मग त्याच्या नवीन नवीन येतात ना हा. बायका नाही, बायका त्याच आहेत. नवीन नवीन आहेत. फॅशन वाले हा, नाव दे. तू आता सांग. 16,308 गोपिका खाट मार करून दही दुधाचे माळ भरून मथुरच्या बाजारी चालले आहे जाऊ दे ना. आपल्या आपल्याला अरे काय म्हणता रे मला सांगा गवळणी कुठल्या ते वेड्यानं गोकुळातल्या हा. दही दूध कुठे चाललाय तुझा. मथुरेला जाऊ दे मुतलेला. काय वेडा आहे तू रे? अरे जाऊ दे मुतलेला म्हटलं ना. अरे मथुरेला काय मुतलेला बोलतोय? जाऊ दे म्हणतोय. तिची भाषाच तशी आहे मथुरेला जीव एवढी झाली मालून बरोबर त्यात मालून मध्ये. अशी मालून मालून. बरोबर त्यात मध्ये ठीक आहे काय बोलायला काय तिथे त्या- काय येऊ नको. दूध दही दूध कुठे झाल्यात मथुरेला हा, मग गोकुळातलं दही दूध हा, त्या मथुरेत तर विकू लागल्या हा. तर गोकुळवासी गोरगरीब लोकांना हा. आणि तर तुम्हाला मिळेल का मडकी आपण म्हणती गाव. मडकी खावी लागतील ना आणि म्हणून त्याला मथुरेच्या बाजारात जाऊ द्यायच्या नाही मग काय करायचं? असिलला नेऊन हा. त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं ही देवाने कामगिरी सांगितली आहे देवळाने त्या वाट चालल्या दिसल्या गेले. चला तर मग. ए, चले चले.
हो करणे आहोत. धन्यवाद. वेळा पिसे लावी कसे गाना माझ्या मनारे श्री हरी बासरी वाजवी कुंज बनारे मी तुझी राधिका तू मन मोहना मी तुझी राधिका तू मन मोहना. शबाश शबाश. मी तुझी राधिका तू मन मोहना